अरे हो, पण मी काय म्हणतो, या दोघांना शेजारी उभं करून बघा तरी जोडा कसा दिसतोय ते. अरे वा, छान कल्पना. अहो उत्तमच दिसेल. पण तरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करूया. अश्विनी, तू आणि शुभंकर एकमेकांच्या बाजूला उभं राहा बघू. अगं अश्विनी, जा ना, त्यात एवढं लाजायचं काय? बाळ, अरे वा, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. हो ना करमरकर सर? अगदी खरंय. कोणाची दृष्ट नको लागायला. बसा. अगं अश्विनी, तू चहाचा ट्रे घेऊन उभी कायस? दे ना सगळ्यांना चहा. हा. बरं झालं तू मदतीला आलीस अश्विनी. कविताला खूप मदत झाली त्यामुळे. हो तर अश्विनी आली नसती तर एवढं सगळं करणं मला अवघडच गेलं असतं. घ्या ना. काय ग, घरातली सगळी कामं तूच करत असशील? हो हो, मग तुझी खूप दगदग होत असणार. पण आता घरातली मोठी सून म्हटल्यावर एवढं तर करावंच लागणार ना. पण आता तुझी दगदग कमी होईल. अश्विनी आहे ना. नावामुळे जरा गोंधळच होतोय ना. बरं अश्विनी, तू काय करतेस? पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तिचं आणि PhD करते. बरं झालं ना, आईंना हवी तशी शिकलेली सून मिळाली. बाळ, सॉरी सॉरी. शुभंकर, लक्ष कुठे आहे तुझं? अश्विनीकडे का? राहू देत राहू देत. मी चेंज करून येतो. कविता, अगं होतं असं, अशा वेळी गोंधळायला होतं. हो, आम्हाला सुद्धा अनुभव आहे की असा. काय हो, मी फोटोग्राफर साठी
मी शुभंकरसाठी दुसरा चहा आणते. अश्विनी तो ट्रे घेऊन जा ना जाताना. फोटोग्राफर शुभंकरला फोटोग्राफीची आवड आहे ना, म्हणून. फक्त छंद म्हणून. हिचं तर म्हणणं आहे की ज्या घरात माझं लग्न होईल त्या घराच्या भिंतीवर टीव्ही नसला तरी चालेल, पण घरातल्या भिंती मात्र पुस्तकांनी भरलेल्या हव्यात. अरे वा, मग तर अश्विनी तुला अगदी योग्यच घर मिळालं. हा पण शर्ट छान दिसतोय तुम्हाला. तुम्ही अचानक समोर आलात आणि गोंधळलो मी. खरं तर असा काही कार्यक्रम आज होणार आहे हे मलाच माहित नव्हतं. आईनं आजच सकाळी मला ते सांगितलं, त्यामुळे तुम्हालाही सांगता नाही आलं. आणि आईनं तुम्हालाच बोलावून घेतलं. दोघे छान दिसता हा सोबत. ते लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो. खरं तर हे सगळं इतक्या पटापट होतंय ना, मला काहीच कळत नाहीये. पण छान आहे ती. ते तुमच्यासाठी चहा आणलाय. करमरकर सर, अश्विनी किती चांगली आणि किती संस्कारात वाढली ते कळतंय आम्हाला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सगळं, तरी पण तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही, तसं तर सगळं छानच आहे. फक्त शुभंकर आणि अश्विनीनी एकमेकाला पसंती दर्शवली की आपण साखरपुड्याचा मुहूर्त काढून टाकू. काय हो? अरे हा बघा, शुभंकर सुद्धा आला. शुभंकर बस 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 बस. मला काय वाटतं करमरकर सर, आता ह्या दोघांनाच एकमेकांशी निवांतपणे बोलू द्या. नाही का? काय आहे अहो, प्रश्न आयुष्याचा आहे. आपल्या वेळेसारखं नाही राहिलं आता. सगळं घरच्यांच्या मताने चालायचं. हा, यांची एकमेकांशी मनं जुळली पाहिजेत. सगळेच जण काय माझ्यासारखे भाग्यवान नसतात. हो हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे नगरकर सर. आता त्यांचं त्यांना ठरवू द्या. ते दोघं जे ठरवतील त्याप्रमाणे पुढची बोलणी होतील. बाळ, तू चहा पिऊन घे. अश्विनी, तोपर्यंत तू ह्या अश्विनीला बाग दाखव. मी? अगं हो, म्हणजे कसं ती तुझ्याशी बोलली ना की तिला बाळशी बोलताना अवघड नाही वाटणार.
हे वाव, किती छान आहे ना हे. वाव. तू इथे जवळपासच राहत असशील ना कुठेतरी? नाही, मी पाथर्डीला राहते. पाथर्डीला? अच्छा, म्हणजे गावात राहतेस. हा, वाटलंच मला. मग तू एवढ्या लांब कशी काय आलीस? नाही म्हणजे तुझ्याकडे बघून तुझ्याकडे गाडी असेल असं वाटत नाही ना? हां, बसने आले मी. काय? तू बसने आलीस? हां. का? एवढं लांब बसने का यायचं? म्हणजे मला तर गाडीशिवाय कुठेच फिरायला आवडत नाही. हा, मला सवय बसची. मी इथे नगरलाच कामाला आहे ना, मग हा प्रवास रोजचाच आहे माझ्यासाठी. अच्छा, काय काम करतेस तू? बुटीकमध्ये काम करते, शिवणकाम. अच्छा, शिवणकाम करतेस तू? अच्छा, मला वाटलं की शुभंकरची मैत्रीण आहेस, म्हणजे प्रोफेसर वगैरे असशील ना, शिक्षिका म्हणजे. बाय द वे, तुमची मैत्री कशी झाली ग? नाही म्हणजे किती वर्षांपासूनची मैत्री आहे तुमची? फार नाही, दिवाळीच्या आधी झाली होती. म्हणजे नुकतीच मैत्री झाली. पण त्या मानाने खूप छान मैत्री आहे तुमची. नाही म्हणजे शुभंकरच्या बघण्याचा कार्यक्रम, त्यात त्याच्या मैत्रिणीचं येणं आणि त्यासुद्धा आपली कामं बाजूला ठेवून, म्हणजे घट्टच मैत्री असेल ना तुमची? त्याशिवाय असं होत नाही, हो ना? नाही नाही, तसं नाहीये. बाईंनी बोलवलं म्हणून मी आले. कशाला यायचं? नाही म्हणजे तू या घरातली नाहीयेस ना, आणि तुझं काही नातं नाहीये त्यांच्याशी, मग कशाला यायचं ना? नाही, ते बाईंना नाही कसं म्हणून. हा, हे बरोबर आहे तुझं. नाही म्हणजे तू बाईंना नाही म्हणूच शकत नाहीस ना. आपण कसं आपल्या बरोबरीचे जे असतात त्यांना नाही म्हणू शकतो, पण तुला तर त्यांचं सगळंच ऐकावं लागत असेल, त्यांच्या होला हो करावं लागत असेल, हो ना? बरं मला सांग, शुभंकरची मैत्रीण असल्यामुळे कसा आहे शुभंकर? सांग ना. ते ना खूप चांगले मित्र आहेत आणि माणूस म्हणून पण खूप चांगले आहेत. खूप समजूतदार आहेत ते, आणि ना मला ना नेहमी मदत करतात. म्हणजे सगळ्यांनाच मदत करतात. आणि त्यांची जर चूक असेल ना तर सॉरी पण बोलतात, आणि ती चूक ना सुधारतात पण. समोरच्याचं दुःख समजून घेतात फोटोग्राफर. सॉरी शुभंकर. अगं इट्स ओके. नाही म्हणजे तू त्याला फोटोग्राफर म्हणणार असेल तरी माझी काही हरकत नाहीये. फक्त तो प्रोफेसर आहे हे विसरू नकोस. तो चांगले फोटो काढतो का ग? हा, ते ना खूप छान फोटो काढतात. त्यांना खूप आवडतं फोटो काढायला, आणि ते ना आपलं कॉलेज सांभाळून फोटोग्राफीची आवड पण जपतात. आणि हो, ते ना सगळ्यांमध्ये खूप लवकर मिसळतात. म्हणजे हा, हे बघा ना, ते एवढ्या मोठ्या घरात राहतात, तरी पण जेव्हा ते आमच्या चाळीतल्या छोट्याशा घरात येतात ना, तेव्हा त्यांची काहीच तक्रार नसते. असेलही त्यांची तक्रार, फक्त तुला वाईट वाटायला नको म्हणून ते ऍडजस्ट करत असतील.
असेलही, पण ना ते समोरच्याला समजून घेतात. असंच आहे. एनिवे, अजून सांग ना त्याच्याबद्दल. अजून हो, ते ना स्वभावाने खूप शांत आहेत. त्यांना सहसा राग येत नाही, पण जर राग आला ना तर त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. मग ते स्वतःहूनच येऊन आपल्याशी बोलतात, आणि चूक जर त्यांचीच असेल ना तर सॉरी पण म्हणतात. किती छान ओळखतेस ग तू शुभंकरला. नाही म्हणजे तूच का नाही लग्न करत त्याच्याशी? नाही, आमची फक्त चांगली मैत्री आहे. का? चांगली मैत्रीण चांगली लाईफ पार्टनर नाही होऊ शकत का? नाही म्हणजे होऊ शकते, पण तू शुभंकरला तशी शोभून दिसत नाहीस ना, म्हणून त्याने तुझ्याकडे बघितलं नसेल कदाचित. नाही नाही, माझ्या मनात असं काहीच नाहीये. मी फक्त मैत्रीण आहे त्यांची, आणि मी मैत्रीणच राहीन. जर तुम्हाला चालणार असेल तर. नाही, माझी काहीच हरकत नाही ग. आता शुभंकरनेच तुला मैत्रीण मानली आहे तर त्याला मी काय बोलणार ना. आणि तसंही तू शुभंकरची फक्त मैत्रीणच होऊ शकतेस, त्यामुळे माझी काही हरकत नाही तुमच्या मैत्रीला. पण हा, मी आता त्याच्या आयुष्यात आल्यावर तो मात्र तुला विसरू शकतो, असं होऊ शकतं. हॅलो, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही नाही, अजिबात नाही. तुमच्या मैत्रिणीने अजिबात बोर होऊ दिलं नाही मला. खरंच अश्विनी, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं ग मला. शुभंकर, तू लकी आहेस खूप. अश्विनी सारखी चांगली मैत्रीण आहे तुझी. अश्विनी, तुम्हाला कसं वाटलं इथे? हे काय, आहो जाऊ, आपलं लग्न होणार आहे, सो अरे तुरे. अगं अश्विनी म्हण. अगं अगं अश्विनी, कसं वाटलं तुला इथे? खूप छान वाटलं मला. खरंच आवडलं मला तुमचं घर, तुमचं गार्डन. आवडेल मला इथे राहायला. तुम्ही गप्पा मारा, मी येते.
अश्विनी, मी आताच येत होते. त्या दोघांना थोडीशी मोकळीक हवी. आयुष्याचा खूप मोठा निर्णय घेत आहेत ना.